प्रिय विद्यार्थी मित्रांनो, विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये मी दीपाली कुलकर्णी देशमुख आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण बोर्ड परीक्षेसाठी तसंच सीईटी आणि नीट जेईई साठी फॉर्म्युला आणि शॉर्ट रिव्हिजन ऑफ चॅप्टर सिरीज सुरू केलेली आहे आणि त्याचा आज आपण तिसरा भाग बघतो आहे आणि चॅप्टर आहे आपला करंट इलेक्ट्रिसिटी। आता वास्तविक या चॅप्टरचे जे फॉर्म्युले आहेत ते खूप सोपे आहेत, पण तुम्हाला त्याचा उपयोग करून बोर्डाच्या थेरी पेपरला प्रश्न लिहिण्याकरता त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे। मग आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला प्रश्न आला की पोटेन्शिओमीटरच्या कंपॅरिझनचा प्रश्न आला, त्यानंतर इंटरनल रेझिस्टन्सचा प्रश्न आला, तर तुम्ही काय करायचं, सर्किट डायग्राम तुम्ही प्रॅक्टिकल साठी केलेले आहेत, त्याची आणखी एकदा चांगली प्रॅक्टिस करा। सर्किट डायग्राम काढायची, थोडंसं एक्सप्लेनेशन लिहायचं आणि फॉर्म्युला लिहायचा की जेणेकरून तुम्हाला या फॉर्म्युला शीटचा उपयोग करून तुम्हाला चांगले मार्क मिळवणं सोपं जाईल। आणि म्हणून आता बघूयात आपण तर बघा, पहिला फॉर्म्युला आहे रेझिस्टन्स ऑफ ए वायर। तर वायर आहे आणि तिचा रेझिस्टन्स आता आपल्याला फॉर्म्युल्याने मिळतो R दॅट इज इक्वल टू रो एल डिवाइडेड बाय ए। हा झाला रेझिस्टन्सचा फॉर्म्युला। कोणत्याही समजा ही अशी वायर असेल आणि त्याचा ही अशी वायर आहे आणि त्याचा आपल्याला रेझिस्टन्स घ्यायचा आहे, मग त्याचा रो काय आहे, तर रो आहे रेझिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेझिस्टन्स। एल ही त्या वायरची काय आहे, लेंथ आहे, एल इज द लेंथ, आणि हा ए काय आहे, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया। तर या सगळ्या फॉर्म्युलाने आपल्याला त्या वायरचा काय काढता येतो, रेझिस्टन्स काढता येतो। त्याच्यानंतर आपल्याला किर्चॉफ्स लॉ दिलेले आहेत, तर त्याच्यात दोन लॉ आहेत। पहिला लॉ असा आहे समेशन ऑफ करंट दॅट इज इक्वल टू 0, त्याला KCL किर्चॉफ्स करंट लॉ असं म्हणतात, आलं लक्षात। आणि याच्यावर एमसीक्यू येऊ शकतो की किर्चॉफ्स फर्स्ट लॉ or the current law that gives you the conservation of, कशाचं कन्झर्वेशन देतो तो, तर चार्जचं कन्झर्वेशन देतो। कशाचं, चार्जचं कन्झर्वेशन देतो। आणि किर्चॉफचा सेकंड लॉ काय, समेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स प्लस समेशन ऑफ ईएमएफ दॅट इज इक्वल टू 0, दॅट इज कॉल्ड एज व्होल्टेज रूल, त्यालाच म्हणतात KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ। आणि हा काय कन्झर्वेशन देतो, तर इट गिव्स यू द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी। मग आता आपल्याला तिसरा फॉर्म्युला घ्यायचा आहे व्होल्टेज अक्रॉस अँड एक्सटर्नल रेझिस्टन्स। आता बघा, हा एक्सटर्नल रेझिस्टन्स आहे आणि इथे ही सेल जोडली, तिचा हा स्मॉल आर हा इंटरनल रेझिस्टन्स आहे। मग ह्या एक्सटर्नल रेझिस्टन्सच्या अक्रॉस असलेला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे किंवा व्होल्टेज आहे त्याला V असं म्हणायचं, आणि ते कोणत्या फॉर्म्युल्याने मिळतं, तर E इंटू आर, याचा ईएमएफ आणि R यांचा गुणाकार, आणि त्याला कशाने डिवाइड करायचं, तर R प्लस R ने डिवाइड करायचं। आणि इथे येणारा जो काही करंट आहे तुमचा, तर करंट कोणत्या फॉर्म्युल्याने मिळतो तुम्हाला या ठिकाणी, तर V बरोबर IR असा फॉर्म्युला असतो, आणि करंट कोणत्या फॉर्म्युल्याने मिळतो, तर I दॅट इज इक्वल टू E डिवाइडेड बाय R प्लस R, म्हणजे हा एक्सटर्नल रेझिस्टन्स आणि इंटरनल रेझिस्टन्स या फॉर्म्युल्याने करंट मिळतो। आणि ही करंटची आता V बरोबर IR ही करंटची व्हॅल्यू इथे टाकली की तुम्हाला व्होल्टेज अक्रॉस दिस एक्सटर्नल रेझिस्टन्स R त्याचा हा फॉर्म्युला मिळतो। समजतंय? आता पुढे आहे बघा, इन बॅलन्स पोझिशन ऑफ व्हीटस्टोन मीटर ब्रिज। मग बॅलन्स कंडिशन काय असते, तर ही 4 रेझिस्टन्स असतात व्हीटस्टोन नेटवर्क मध्ये, व्हीटस्टोन मीटर ब्रिज मध्ये। तर P डिवाइडेड बाय Q दॅट इज इक्वल टू S डिवाइडेड बाय R, म्हणजे हा रेझिस्टन्स डिवाइडेड बाय हा रेझिस्टन्स दॅट इज इक्वल टू हा रेझिस्टन्स डिवाइडेड बाय हा रेझिस्टन्स, हे बॅलन्स नेटवर्क मध्ये मिळतं। मग कोणतेही 3 दिले आणि चौथा काढायची वेळ आली तर या फॉर्म्युल्याने आपल्याला काढता येतो। याला R1 बाय R2, याला कधी कधी R1 R2 R3 R4 असंही म्हणतात। तर त्यावेळेस कंडिशन येते बघा, R1 बाय R2 दॅट इज इक्वल टू R3 बाय R4, कधी कधी हा फॉर्म्युला येतो। तर काही नोटेशन वापरलं तरी फॉर्म्युला सेमच राहतो। आता मीटर ब्रिज मध्ये अननोन रेझिस्टन्स काढायचा। बघा, असं मीटर ब्रिज मध्ये तर या पद्धतीने मीटर ब्रिज असतो, इथे एक रेझिस्टन्स असतो, त्याच्यानंतर इथे रेझिस्टन्स बॉक्स असतो तुमचा, हा अननोन रेझिस्टन्स X, आणि इथे हा तुमचा रेझिस्टन्स बॉक्स आहे, त्याच्यातून तुम्ही रेझिस्टन्स काढता R, आणि ह्या मीटर ब्रिज मध्ये ही तुमची जॉकी असते, आणि इकडे बॅटरी की रेहोस्टॅट असं सर्किट असतं। आणि ही जी बॅलन्सिंग लेंथ आहे हिला LX म्हणायचं, आणि ही बॅलन्सिंग लेंथ आहे हिला LR असं म्हणायचं। आणि हा अननोन रेझिस्टन्स जर काढायचा असेल तर आपला ऍक्च्युअल फॉर्म्युला असतो
x divided by r that is equal to resistance in length Lx divided by resistance in length Lr. पण सिग्मा ही रेजिस्टन्स पर युनिट लेंथ असते आणि म्हणून रेजिस्टन्स असतो सिग्मा Lx आणि सिग्मा Lr. सिग्मा सिग्मा काय होतं, कॅन्सल होतं आणि हे r तिकडे ट्रान्सफर केले x बाय r मधले तर आपल्याला अननोन रेजिस्टन्स मिळतो r इंटू ब्रॅकेट Lx डिवाइडेड बाय Lr. तर Lx आणि Lr ह्या काय आहेत, बॅलन्सिंग लेंथ आहेत. आलं लक्षात. आता रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर बाय केल्विन्स मेथड. तर इथं फक्त x ऐवजी गॅल्व्हॅनोमीटर जोडायचा आणि त्याच्या रेजिस्टन्सला G असं म्हणायचं. मग इथं फॉर्म्युला काय झाला, G बाय R दॅट इज इक्वल टू इथं झालं LG आणि इथं झालं LR. मग G बाय R दॅट इज इक्वल टू LG डिवाइडेड बाय LR आणि मग हे R तिकडे ट्रान्सफर केले तर G गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स बरोबर हा R म्हणजे रेजिस्टन्स बॉक्स मधून काढलेला रेजिस्टन्स आणि दॅट इज इक्वल टू LG डिवाइडेड बाय LR. आणि ह्या LR ची किंमत कशी मिळते, तर ही टोटल लांबी ही 100 सेंटीमीटर असते आणि म्हणून आपल्याला 100 मधून LG वजा केली की आपोआप काय मिळणार आहे, LR मिळणार आहे. आणि म्हणून इथे LR ची किंमत काय दिली, 100 मायनस LG. या फॉर्म्युल्याने आपल्याला मिळालं रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. आता हाही प्रयोग आणि हाही प्रयोग तुम्हाला प्रॅक्टिकलला होता बघा. आता पोटेन्शिओमीटर. सगळ्यात आधी पोटेन्शिओमीटर मध्ये पोटेन्शियल ग्रेडियंट कशाला म्हणायचं, तर इट इज डिनोटेड बाय लेटर K आणि फॉल ऑफ पोटेन्शियल पर युनिट लेंथ दॅट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल ग्रेडियंट अँड पोटेन्शियल ग्रेडियंट दॅट रिमेन्स कॉन्स्टंट. आपण ऍक्टिव्हिटी केलेली आहे बघा ही. तर फॉल ऑफ पोटेन्शियल पर युनिट लेंथ दॅट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल ग्रेडियंट. याच्यावर 1 मार्काला प्रश्न आला होता बघा. आता आपल्याला 2 सेल दिलेले आहे आणि त्यांची कंपॅरिझन करायची आहे, त्यांच्या ईएमएफ ची कंपॅरिझन करायची आहे. 2 मेथड असतात. पहिली असते सेपरेट सेट मेथड, त्यालाच इंडिव्हिज्युअल मेथड असंही म्हणतात आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला असतो E1 बाय E2 दॅट इज इक्वल टू L1 बाय L2. आणि सम अँड डिफरन्स मेथड मध्ये फॉर्म्युला असतो E1 बाय E2 दॅट इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवाइडेड बाय L1 मायनस L2. तर या पद्धतीने आता याचे सर्किट डायग्राम चांगली करा आणि कोणतीही मेथड आली तर सर्किट डायग्राम, थोडंसं एक्सप्लेनेशन आणि हा फॉर्म्युला एवढं लिहिलं तरी 3 मार्काच्या प्रश्नाला आरामशीर तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात. आणि म्हणूनच मी सांगते सगळे फॉर्म्युले करा, सगळ्या डायग्राम करा की आपोआप त्याचा उपयोग करून तुम्हाला 3 मार्काचे आणि 4 मार्काचे प्रश्न आरामशीर लिहिता येतील. आणि हाच या फॉर्म्युला शीटचा उपयोग आहे. किंवा जर न्यूमरिकल आलं, तुम्ही फॉर्म्युला टाकला, थोडंसं सबस्टिट्यूशन केलं आणि थोडंसं कॅल्क्युलेशन सिंपल केलं तरी 1.5-2 मार्क त्या फॉर्म्युल्याला आरामशीर मिळू शकतात. फक्त शेवटच्या एका स्टेपचा जो काही तुमचा आन्सर आणि युनिटचा जो 1 मार्क आहे तो जाऊ शकतो. तर म्हणजे ह्या फॉर्म्युला शीटचा डबल उपयोग होतो, दुहेरी उपयोग होतो. एक तर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला होतो किंवा थेरीचा प्रश्न लिहायला सुद्धा होतो. आता आपल्याला पाहायचंय इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल, सेलचा इंटरनल रेजिस्टन्स. मग R दॅट इज इक्वल टू R म्हणजे रेजिस्टन्स बॉक्स मधून काढलेला रेजिस्टन्स त्याला R असं म्हणायचं. L1 ही बॅलन्सिंग लेंथ आहे, L1 मायनस L2 डिवाइडेड बाय L2 हा एक फॉर्म्युला आहे. किंवा दुसरा आहे R दॅट इज इक्वल टू R इंटू ब्रॅकेट E डिवाइडेड बाय V मायनस 1 हा EMF असतो आणि हा E पोटेन्शियल डिफरन्स असतो. तर ह्या दोन्ही फॉर्म्युल्याने आपल्याला EMF इंटरनल रेजिस्टन्स शोधता येतो सेलचा. आता बघा अॅमीटर आणि व्होल्टमीटर. तर जेव्हा आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरचा अॅमीटर बनवायचा आहे तेव्हा आपण त्याच्या पॅरलल मध्ये रेजिस्टन्स जोडतो आणि त्याला आपण शंट असं म्हणतो. आणि मग बघा I दॅट इज इक्वल टू टोटल करंट बरोबर IS म्हणजे शंट मधून जाणारा करंट अधिक गॅल्व्हॅनोमीटर मधून जाणारा करंट, ही दोन्हीची बेरीज असते. आणि ह्या गॅल्व्हॅनोमीटर मधून जो करंट जातो त्याला फुल स्केल डिफ्लेक्शन असं म्हणतात, FSD फुल स्केल डिफ्लेक्शन. आणि आता बघा तर आपल्याला हा पहिला फॉर्म्युला टोटल करंट दॅट इज नथिंग बट द समेशन ऑफ करंट फ्लोइंग थ्रू द शंट आणि करंट फ्लोइंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर, या दोन्हीची बेरीज म्हणजे टोटल करंट असतो. आणि अॅमीटर, गॅल्व्हॅनोमीटरचा अॅमीटर जेव्हा करायचा असतो तेव्हा पॅरलल मध्ये रेजिस्टन्स जोडतात आणि त्या पॅरलल मधल्या रेजिस्टन्सलाच काय म्हणतात, शंट असं म्हणतात. काय म्हणायचं, शंट. मग आता पोटेन्शियल डिफरन्स across the shunt that is equal to potential difference across the galvanometer. मग आता बघा हे झालं IS into S. आलं लक्षात. हा रेजिस्टन्स आहे, करंट इंटू रेजिस्टन्स दॅट इज पोटेन्शियल. आणि इथे पण गॅल्व्हॅनोमीटर मधून जाणारा करंट आणि गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स म्हणजे हा पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस
the galvanometer and this is the potential difference across the shunt. मग आता याला जर S ला जर अरेंज केलं तर S दॅट इज इक्वल टू G इंटू IG डिव्हाइडेड बाय तुमचं येणारे IS आणि ह्या IS चीच किंमत काय टाकली आपण I मायनस IG हा एक फॉर्म्युला. आता दुसरा शंटचा हा एक फॉर्म्युला आला बघा. तर चौथा फॉर्म्युला आता कसं जर समजा तुमचा I पोटेन्शियल म्हणजे I जो काही करंट आहे टोटल करंट हा N टाइम्स IG असेल म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर मधून जाणाऱ्या करंटच्या 4 पट करंट केला 5 पट करंट केला डबल केला हाफ केला असे ज्यावेळेस प्रॉब्लेम येतात तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी G इंटू NIG आपण इथे टाकलं I मायनस NIG टाकलं तर इथे आपण जर IG कॉमन काढलं तर ते IG दोन्हीकडचं कॅन्सल होतं आणि शिल्लक काय राहतं तर S दॅट इज इक्वल टू G डिव्हाइडेड बाय N मायनस 1 हा सोपा फॉर्म्युला तिथे तयार होतो. काय बघा तर समजा 2 टाइम्स सांगितलं असेल की हा जो करंट आहे तो गॅल्व्हॅनोमीटरच्या करंटच्या 2 टाइम्स तर यांची किंमत इथं काय घ्यायची फक्त 2 मायनस 1 गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स घ्यायचा आपोआप आपल्याला शंट रेझिस्टन्स म्हणजे पॅरलल जो रेझिस्टन्स जोडणार आहे त्याची किंमत आपल्याला शोधता येते. आलं लक्षात. आणि इथे IS बाय I याच्यावरूनच घेता येईल आपल्याला IS बाय I दॅट इज इक्वल टू G डिव्हाइडेड बाय S प्लस G हा एक फॉर्म्युला आपल्याला इथं वापरता येतो. आता व्होल्ट मीटर आपल्या गॅल्व्हॅनोमीटरचा काय बनवायचा आहे व्होल्ट मीटर बनवायचा आहे आणि त्यावेळेस आपल्याला सिरीज मध्ये रेझिस्टन्स जोडावा लागतो आणि हाय रेझिस्टन्स जोडावा लागतो. इथं रेझिस्टन्स कसा जोडायचा सिरीज मध्ये जोडायचा आणि मग X हा जो सिरीज मध्ये रेझिस्टन्स जोडतो त्याला X असं म्हणायचं X दॅट इज इक्वल टू V डिव्हाइडेड बाय IG मायनस G. आता IG म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर मधून जाणारा करंट आणि G म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स. त्यानंतर जर N टाइम्स करायचं असेल तर NV दॅट इज इक्वल टू V डिव्हाइडेड बाय VG आणि यालाच आपल्याला VG म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स गॅल्व्हॅनोमीटरच्या अक्रॉसचा आणि म्हणून इथं त्या VG ची किंमत टाकली IG इंटू G V डिव्हाइडेड बाय IG इंटू G हे झालं NV ची किंमत. आणि या पद्धतीने जसं आपल्याला इथं X घ्यायचं तर X दॅट इज इक्वल टू इथं आपण त्याला भागलं तर इथं फक्त आपल्याला त्या G इंटू N मायनस 1 त्याने फक्त इथं काय करावं लागतं गुणावं लागतं. तर या पद्धतीने आपल्याला एवढा बदल इथं करावा लागतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना पण ह्या सगळ्या याचा उपयोग करून घ्यायला सांगा. तर थँक्यू व्हेरी मच for watching this whole video and all the best for your study.